नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. देशाची सेंट्रल बँक म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये आपल्याला जॉब करायचा आहे. आपलं ग्रॅज्युएशन झालेलं नाहीये. तरीही आर-बी-आयमध्ये आपल्याला जॉब करायचा असेल, तर आपल्याला एक अपॉर्च्युनिटी आलेली आहे. ती ही अंडर ग्रॅज्युएट असलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी, जे विद्यार्थी 10वी 12वी पास आहेत, ज्यांचं अजून ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं नाही, अशा सगळ्या विद्यार्थ्यांसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये ऑफिस अटेंडंट नावाची एक पोस्ट, एक जाहिरात आलेली आहे. आर-बी-आयच्या वेबसाईटवर ऑफिशियल ही जाहिरात आलेली आहे, ज्यामध्ये सगळ्या अंडर ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांना या परीक्षेला अप्लाय करता येईल. या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला या ॲडच्या संदर्भात सगळ्या डिटेल इन्फॉर्मेशन बघायच्या आहेत. आर-बी-आय, त्याचं इन्स्टिट्यूशनचे आपल्याला होणारे फायदे असतील, त्यानंतर याच्यामधलं पेमेंट असेल, सिलेक्शन प्रोसिजर असेल, इतर सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायच्या आहेत. तर बघूया आपण आर-बी-आयमध्ये आपल्याला हे जॉबचं जी अपॉर्च्युनिटी आलेली आहे, ती कोणत्या नावाने आहे? तर आर-बी-आय ऑफिस अटेंडंट नावाची ही रिक्रुटमेंट आहे. पुढे येत असताना आपल्याला याच्यामध्ये आर-बी-आयच्या बाबतीत, देशाच्या सेंट्रल बँकेच्या बाबतीत जर माहिती बघायची आहे, तर आर-बी-आय ही 1 एप्रिल 1935 मध्ये एस्टॅब्लिश झाली होती. ज्याचं हेडक्वार्टर आपलं महाराष्ट्रामध्ये मुंबई येथे आहे. ज्याचे गव्हर्नर हे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून अपॉइंटमेंट केली जाते त्यांची. प्रायमरी रोल जो आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा, ती रेग्युलेट करते मॉनिटरी पॉलिसी. त्यानंतर बँकिंग सिस्टीम, करन्सी मॅनेजमेंट, आपले जे काही नोट आहेत यांच्या बाबतीतलं मॅनेजमेंट, ह्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी असतील, इन्फ्लेशन कंट्रोलच्या बाबतीतचे डिसिजन असतील, हे सगळे डिसिजन आर-बी-आय घेत असते. आर-बी-आयलाच बॅकबोन ऑफ इंडियाज फायनान्शियल सिस्टीम म्हणल्या जाते. एन्शुरिंग इकॉनॉमिक स्टॅबिलिटी अँड कंट्रोलिंग इन्फ्लेशन अक्रॉस द नेशन. जसं मी म्हणलं की इन्फ्लेशनवर कंट्रोल करण्याचं कामही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करते. देशाची ही सेंट्रल बँक आहे आणि या बँकेमध्ये आपल्याला एक जॉबची अपॉर्च्युनिटी आलेली आहे, तेही अंडर ग्रॅज्युएट असताना. बरं, पोस्टचे डिटेल्स काय आहेत आणि आपलं वर्क प्रोफाईल काय असणार आहे बघा. पोस्ट नेम जसं मी सांगितलंय की ऑफिस अटेंडंट नावाची ही पोस्ट आहे, ज्यामध्ये आपल्याला जॉबचा टाईप काय आहे, तर सेंट्रल गव्हर्नमेंटची ही एक्झाम आहे किंवा जॉब आहे, जो की परमनंट जॉब आहे. ज्याला आपण गव्हर्नमेंट जॉब म्हणतो, परमनंट जॉब म्हणतो, तसा हा जॉब आहे. वर्क लोकेशन हा आर-बी-आयचे जेवढे पॅन इंडिया ऑफिसेस आहेत, ज्यामध्ये मुंबईचं ऑफिस असेल किंवा बाकी सगळे जेवढे देशभरामध्ये आर-बी-आयचे ऑफिस आहेत, तिथं आपल्याला जॉब करण्याची अपॉर्च्युनिटी असू शकते. ज्यामध्ये स्टेट वाईज अलोकेशन केलं जाते. प्रत्येक स्टेट वाईज याच्यामध्ये जागा दिल्या आहेत. महाराष्ट्रासाठी आहेत, बाकी इतर राज्यांसाठी पण याच्यामध्ये जागा दिलेल्या आहेत. ते आपल्याला पुढे नोटिफिकेशन मध्ये बघायचेच आहेत. बरं, पुढे येत असताना की रिस्पॉन्सिबिलिटीज म्हणजे याचं वर्क प्रोफाईल आपल्याला काय असणार आहे. फर्स्ट, ऑफिस सपोर्ट वर्क इन्क्लुडिंग फाईल मुवमेंट अँड रेकॉर्ड कीपिंग. म्हणजे बेसिकली ज्या फाईलचं मुवमेंट आणि रेकॉर्ड ठेवणं असते, ते काम आपल्याला असणार आहे. असिस्टिंग ऑफिसर, ऑफिसरला मदत करणे. सोबत सोबत व्हेरियस डिपार्टमेंट्स विथ डेली ऑपरेशन, डेलीच्या जे तिथलचं रुटीन कामकाज आहे ते आपल्याला बघायचंय. मेंटेनन्स ऑफ ऑफिस प्रिमाइसेस अँड रुटीन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ड्युटीज. ओके. डॉक्युमेंट हँडलिंग अँड ऑर्गनायझेशनल टास्क, हे सगळ्याच्या सगळ्या गोष्टी आपल्याला आर-बी-आय ऑफिस अटेंडंट लागल्यानंतर जॉब म्हणून करायच्या आहेत. पुढे येत असताना आपल्याला याच्यामध्ये वॅकन्सी डिस्ट्रीब्युशन जे दिलेलं आहे, ओव्हरऑल 570 प्लस टोटल वॅकन्सीज याच्यामध्ये दिलेल्या आहेत, ज्या की स्टेट वाईज आपल्याला आलेल्या आहेत, झोन वाईज आलेल्या आहेत. प्रत्येक झोनसाठीच्या वेगवेगळ्या जागा याच्यामध्ये दिलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये रिझर्व्ह कॅटेगरी असेल, पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट असतील, या सगळ्यांसाठी नंबर ऑफ वॅकन्सीज या वेगळ्या वेगळ्या याच्यामध्ये आपल्याला वॅकन्सीच्या टेबलमध्ये ऍड मध्ये दिलेल्या आहेत, त्या पुढे आपल्याला बघायच्याच आहेत. त्यानंतर यासाठी ज्या इम्पॉर्टंट डेट्स आहेत, आपल्याला हे नोटिफिकेशन किंवा या जाहिरातीला अप्लाय करायचं असेल, तर सगळ्यात महत्वाचं ही नोटिफिकेशन 14 जानेवारीला पब्लिश झालेली आहे. सेकंड, ऍप्लिकेशनचा पिरियड कधीपर्यंत आहे, तर ऍप्लिकेशन अप्लाय करण्याची डेट चालू झालेली आहे 15 जानेवारी पासून, ते लास्ट डेट आपली 4 फेब्रुवारी आहे. म्हणजे आपण 4 फेब्रुवारी पर्यंत हा फॉर्म अप्लाय करू शकता. त्यानंतर ऍडमिट कार्ड याचं कधी येणार आहे, तर जानेवारी महिन्याच्या एंडिंगला आपण कन्सिडर करू शकतो. का? कारण की याची ऑनलाईन एक्झाम जी आहे त्याची डेट दिलेली आहे 28 फेब्रुवारी 1 मार्च 2026, असं आपल्याला याचं ऑफिशियल नोटिफिकेशन मध्ये एक्झाम डेट, जी ऑनलाईन एक्झाम होणार आहे त्याची डेट दिलेली आहे. त्यामुळे आपण 15 जानेवारी ते 4 फेब्रुवारी मध्ये हा ऍप्लिकेशन फॉर्म अप्लाय करायचा आहे. पुढे येत असताना सगळ्यात महत्वाचा प्रश्न, इलिजिबिलिटी क्रायटेरिया, ज्याचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय असणार आहे. हु कॅन अप्लाय, कोण कोण याला अप्लाय करू शकते. पहिले तर 10वी पास सगळे विद्यार्थी ज्यांचं मॅट्रिक झालेलं आहे फ्रॉम रेकग्नाइज बोर्ड. त्यानंतर आपल्याला सेकंड याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे की सर्टिफिकेट मस्ट बी व्हॅलिड अँड व्हेरीफाईड. ओके, तुमचं 10वी झालेलं जे सर्टिफिकेट आहे ते व्हॅलिड असलं पाहिजे. तिसरा महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये दिलेला आहे, नॉलेज ऑफ लोकल ऑर स्टेट लँग्वेजेस मॅन्डेटरी. जर महाराष्ट्रातून भरताय तर आपल्याला मराठी हे मॅन्डेटरी असणार आहे लोकल लँग्वेज म्हणून.
त्यानंतर याच्यात क्लिअरली दिलंय मस्ट बी एबल टू रीड, राईट, स्पीक द लोकल लँग्वेज. तुम्हाला महाराष्ट्रातून भरायचंय तर मराठी आपल्याला लिहिता आलं पाहिजे, वाचता आलं पाहिजे आणि ते दिलेल्या गोष्टी बोलता आल्या पाहिजेत. ह्या पद्धतीने आपल्याला मराठीचं कंपल्शन असेल महाराष्ट्रात. तसंच वेगवेगळ्या राज्यात ज्या ज्या व्हॅकन्सीज आहेत त्या राज्याप्रमाणे आपल्याला ती लँग्वेज, लोकल लँग्वेज आपल्याला यायला पाहिजे. हू कॅन नॉट अप्लाय? कॅन्डिडेट्स विथ हायर क्वालिफिकेशन, ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट हे विद्यार्थी अप्लाय करू शकणार नाहीयेत. म्हणजे प्युअरली आपण 10वी पास आहेत, 12वी पास आहेत, ग्रॅज्युएशनच्या फर्स्ट इयर, सेकंड इयर, फायनल इयरला जरी आपण आहेत, आपला निकाल पास म्हणून लागलेला नाहीये, म्हणजेच आपण अंडर ग्रॅज्युएट आहेत, तेवढे सगळे विद्यार्थी याला अप्लाय करू शकतात. पण तुमचा निकाल पास म्हणून लागलेला असेल, तुम्ही ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेला असेल, तर आपण हा फॉर्म अप्लाय करू शकत नाही. दोज विदाउट व्हॅलिड 10th स्टँडर्ड सर्टिफिकेट, 10वीचं सर्टिफिकेट ज्यांच्याजवळ नाही तेही विद्यार्थी अप्लाय करू शकणार नाहीत. त्यानंतर लोकल लँग्वेज ज्या विद्यार्थ्यांना त्या स्टेटची जमत नाही त्याही कॅन्डिडेट्सला अप्लाय करता येणार नाही असं आपल्याला मेन्शन केलेलं आहे. तर याच्यामध्ये आपल्याला एक LPT ही होणार आहे, ती एक्झाम आपल्याला लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट म्हणून घेण्यात येणार आहे. तर हा इलिजिबिलिटी क्रायटेरिया आपण लक्षात ठेवायचा आहे. पुढे येत असताना एज लिमिट आणि एज रिलॅक्सेशन पॉलिसी जी काय आहे, तर जनरल कॅन्डिडेट हे वय मिनिमम 18 मॅक्झिमम 35 म्हणजे 25 सॉरी 18 ते 25 पर्यंतचे विद्यार्थी हा फॉर्म अप्लाय करू शकतात. त्यानंतर SC/ST साठी 5 वर्ष असेल, ओबीसी नॉन क्रिमिलियर मध्ये येणारे विद्यार्थी जे असतील यांना 3 वर्षाचं रिलॅक्सेशन असेल. PWD कॅन्डिडेट साठी ऍज पर रूल्स 10 वर्षाचं रिलॅक्सेशन असणार आहे. त्यामुळे आपल्याला ज्याही IBPSच्या एक्झामसाठी आपण फॉर्म अप्लाय करतो तसंच हे आपल्याला एज एक्सटेन्शन, एज रिलॅक्सेशनचा पार्ट दिलेला आहे. पण जनरल कॅन्डिडेटने हे लक्षात ठेवायचं होतं की 18 ते 25 असं आपल्याला एज लिमिट यामध्ये दिलेली आहे. पुढे येत असताना सिलेक्शन प्रोसिजर याची काय असणार आहे, तर सगळ्यात महत्वाचं स्टेज 1 तुमची एक सिंगल ऑनलाईन रिटर्न एक्झाम होणार आहे, जी की 120 क्वेश्चन 120 मार्क्ससाठी होणार आहे. याचा डिटेल पॅटर्नही पुढे आपल्याला बघायचा आहे. स्टेज 2 मध्ये जसं मी ऑलरेडी सांगितलंय लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट LPT आपली होणार आहे, ज्यामध्ये आपल्याला क्वालिफाईंग इन नेचर आहे टेस्ट, लोकल लँग्वेज स्किलची आपल्याला चेक करण्यात येणार आहे. त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट ही आपली सिलेक्शन आणि अपॉइंटमेंट लेटर जे भेटणार आहे ते बेस्ड ऑन ऑनलाईन एक्झाम मार्क्स आफ्टर LPT क्वालिफिकेशन. LPT क्वालिफिकेशन झालं, फायनल स्कोअर तुमचा जो आहे त्याच्यावर आपलं फायनल सिलेक्शन होणार आहे. इम्पॉर्टंट नोट दिलेली आहे की LPT ही आपल्याला कन्सिडर करायची आहे फायनल सिलेक्शनसाठी, ती आपल्याला इम्पॉर्टंट आहे. LPT आपल्याला त्या राज्याची क्लिअर करणं गरजेचं आहे. पुढे येत असताना ऑनलाईन एक्झाम पॅटर्न काय आहे आणि त्याची स्ट्रॅटर्जी म्हणण्यापेक्षा कोणकोणते टॉपिक हे आपल्याला यासाठी इम्पॉर्टंट असतील पर सब्जेक्ट. तर यामध्ये बघा, रिझनिंग हा विषय 30 क्वेश्चन 30 मार्क्ससाठी आहे. सेम क्वांट, इंग्लिश आणि जनरल अवेअरनेस प्रत्येक विषयाचे नंबर ऑफ क्वेश्चन आणि वेटेज जर बघितलं तर 30-30-30 असंच आहे. म्हणजे टोटल 120 क्वेश्चन आहेत 120 मार्क्ससाठी. ही टोटल एक्झाम आपली असणार आहे 90 मिनिटांची, ज्यामध्ये आपल्याला 0.25 निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. म्हणजे एका क्वेश्चन साठी जो चुकलेला आहे आपला त्यासाठी 0.25 पेनल्टी आपल्याला लागणार आहे. एक्झाम मोड हा ऑनलाईनच असणार आहे, कम्प्युटर बेस्ड आपली एक्झाम असणार आहे. बरं, या एक्झामची लेवल कशी असते, तर बँकिंगच्या जेवढ्या एक्झाम होतात त्या एक्झाम पैकी ही सगळ्यात सोपी एक्झाम आहे. हे समजून घ्यायचं आपण की अंडर ग्रॅज्युएट विद्यार्थी जर अप्लाय करतायत तर मग याच्यामध्ये आपल्याला लेवल ही खूप इझी असणार आहे. क्वांट, LR, इंग्लिश, जनरल अवेअरनेस एवढ्या 4 विषयावर आपल्याला 120 मार्काचा हा पेपर होणार आहे. बरं, याच्यामध्ये आपलं कॉम्पिटिशन पण किती असणार आहे, सगळे अंडर ग्रॅज्युएट विद्यार्थी जे अप्लाय करतायत ते सगळेच आपलं कॉम्पिटिशन आहे का, तर बिलकुल नाही. पहिला एक प्लस पॉईंट की मागच्या 2-3 वर्षापासून अभ्यास करणारे विद्यार्थी जे ग्रॅज्युएशन बेस्ड एक्झाम देतात ते सगळेच याच्यातून बाहेर झालेले आहेत. दुसरं, सगळ्या अंडर ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांनी जरी हा फॉर्म भरला असलेल्या तरी पण याच्यामध्ये जे जे विद्यार्थी कोणत्या तरी क्लासेसला ऑफलाईन असेल ऑनलाईन असेल या मोडमध्ये स्टडी करतायत मागच्या 2-3 महिन्यापासून, ज्यांचा सिलेबस झालेला असेल किंवा इथून पुढचे 1.5 महिने ते अभ्यास करतील, तेवढेच विद्यार्थी तुमचं कॉम्पिटिशन असणार आहे. तुमच्या सोबतचा सहकारी जो घरी आहे, जो अंडर ग्रॅज्युएट आहे, त्यानेही फॉर्म भरला तर त्याला माहितच नाही की बँकिंग मध्ये क्वांट, LR, इंग्लिश, GAच्या बाबतीत कसे क्वेश्चन येतात. त्याच्यामुळे याच्यात आपलं कॉम्पिटिशन जे आहे ते खूप कमी असणार आहे. मी एवढंही सांगू शकतो की जेवढे विद्यार्थी एखाद्या क्लासेस पर्यंत पोहोचलेले आहेत, जे की ऑनलाईन किंवा ऑफलाईन फॉर्मॅटमध्ये असेल, त्या विद्यार्थ्यांना जो IBPS पॅटर्न माहिती आहे तेवढेच अंडर ग्रॅज्युएट विद्यार्थी हे तुमचं कॉम्पिटिशन असणार आहे. त्यामुळे आपण हा चान्स सोडला नाही पाहिजे. रिझनिंग मध्ये जर बघितलं तर आपण सिटिंग अरेंजमेंट, पझल, कोडिंग, डिकोडिंग, इनइक्वॅलिटी, सिलॉग असेल, डिस्टन्स डिरेक्शन असेल, या सगळ्याच टॉपिक मध्ये इझी क्वेश्चन्स आपल्याला विचारले जातील, ज्याचे मेमरी बेस्ड क्वेश्चन्स पण अवेलेबल आहे. त्याची PDF पण मी तुम्हाला अवेलेबल करून देतो.
क्वांट मध्ये सिम्प्लिफिकेशन आहे, अप्रॉक्सिमेशन आहे, पर्सेंटेज, अवरेज, रेशो यांचे बेसिक क्वेश्चन, क्वाड्रॅटिक इक्वेशन, नंबर सिरीज, जे स्पीड मॅथचा पार्ट आहे, हे सगळं सोप्या लेवलचे क्वेश्चन आपल्याला त्याच्यामध्ये विचारले जाणार. इंग्लिश एकदम सोपं, ग्रामर बेस असेल, आरसी हा आपल्याला स्टोरी बेस यावर असू शकतो, एरर असेल, ओकॅब असेल, याच्यावर डिपेंड असलेला हा इंग्लिशचा पेपर. या तिन्ही सेक्शनचे मेमरी बेस पेपर मी तुम्हाला प्रोव्हाइड करून देतो. पुढे जनरल अवेअरनेस मध्ये आपण बँकिंग, आरबीआयचे फंक्शन, करंट अफेअर्स मागच्या 4 ते 5 महिन्याचा आपल्याला ऍटलिस्ट वाचलेलं पाहिजे आणि स्टॅटिक जीकेचा आपला अभ्यास असला पाहिजे. अशी ही 90 मिनिटाची एक्झाम आहे, ज्यामध्ये क्वांट, एलआर, इंग्लिश आणि जीए प्रत्येकी 30 मार्कासाठी असणार आहेत. पुढे येत असताना आपल्याला यामध्ये सॅलरी काय असणार आहे, यामध्ये फीस काय आहे, ह्या दोन गोष्टी. बेसिक सॅलरी 24,500 समथिंग आहे आणि तुमचं ग्रॉस सॅलरी टोटल इन हँड इन्क्लुडिंग अलाउन्सेस जर बघितलं तर अराउंड 46 ते 47,000 रुपये आपलं हे पेमेंट असणार आहे. ज्यामध्ये दिलेलं आहे टीए, डीए वगैरे सगळा पार्ट, यामध्ये एचआरए, मेडिकल अलाउन्सेस, ट्रान्सपोर्ट अलाउन्सेस सगळं कॅल्क्युलेट करून इथं ऑलमोस्ट 24,900च्या आसपास हे बेसिक पे आणि ग्रॉस सॅलरी आपली 46 ते 47,000 असणार आहे. अप्लिकेशनची फीस जर बघितली अप्लाय करण्यासाठी जनरल, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस कॅन्डिडेटसाठी 450 रुपये असणार आहे. आणि उरलेले एसटी कॅन्डिडेट, पीडब्ल्यूडी, एक्स सर्व्हिसमॅन जे असतील त्यांना 50 रुपये अप्लिकेशन फीस असणार आहे. पुढे येत असताना यामध्ये आपल्याला वाय आरबीआय मध्ये काय जॉब करायचा याही प्रश्नाचं उत्तर भेटून जाईल. बघा, आरबीआय देशाची सेंट्रल बँक आहे, नो डाऊट. इथं म्हणजेच हा एक आपला प्रेस्टिजियस जॉब आहे. आरबीआय मध्ये मी जॉब करतो हे इटसेल्फ एक प्रेस्टिजियस आहे. सोबत जॉब सिक्युरिटी आहे, परमनंट जॉब आहे, स्टॅबिलिटी आहे. एक दुसरं सॅलरी चांगली आहे, 46,000 प्लस आपल्याला हे 10वी बेसवर विचार करा. 10वी बेसवर हा तुम्हाला जॉब लागला तर इन हँड 46 ते 50,000 रुपये अकाउंटवर आपले येत असतील. तर बिलकुल 10वी बेसवर हा खूप चांगला परमनंट जॉब आहे. त्यानंतर जॉब सिक्युरिटी आणि पेन्शनच्या बाबतीत परमनंट पोझिशन विथ रिटायरमेंट बेनिफिट्स आहे याच्यामध्ये. वर्क लाईफ बॅलन्सच्या बाबतीत याच्यामध्ये ऍडिशनल पॉईंट जर बघितला तर फिक्स वर्किंग आवर्स आहेत तुमचे. विकेंड्सला सॅटर्डे संडे कंपल्सरी सुट्टी असणार आहे. लिव्ह पॉलिसी ही जनरस आहे, त्यामुळे तुम्हाला सुट्ट्या घेत असताना याच्यात अदर बँका सारखे प्रॉब्लेम नाही येणार. आपल्याला वर्क लाईफ बॅलन्स याच्यामध्ये इझिली हे स्टेबल करता येईल. करिअर ग्रोथ आहे का, बिलकुल अपॉर्च्युनिटी प्रमोशनच्या आहेत. तुमच्या स्किल डेव्हलपमेंट विथ आरबीआय, जर तुम्ही पुढे प्रमोशन घेऊ इच्छिता तर याच्यात तुम्हाला इंटरनल एक्झाम पण होतात. त्यानंतर प्रेस्टिजियस एन्व्हायरमेंट, इंडियाच्या मोस्ट रिस्पेक्टेड फायनान्शियल सिस्टीम सेंट्रल बँकेत काम करणं हे इटसेल्फ प्रेस्टिजियस आहे. या सगळ्या रिझनकडे जर बघता 10वी पासवर आपल्याला हा जॉब भेटणार असेल तर नक्कीच हा वन ऑफ द बेस्ट जॉब आहे असं आपण म्हणू शकतो. पुढे येत असताना हाऊ टू अप्लाय कसं करायचं, आपल्याला पहिले आरबीआयच्या ऑफिशियल वेबसाईटवर आपल्याला त्याची लिंक दिलेली असेल, जी की आपण आपल्या एबीडी संकल्प या टेलिग्राम चॅनलवर पण पोस्ट केलेली आहे. त्यानंतर अपॉर्च्युनिटीज मध्ये जायचं, आपल्याला करंट व्हॅकन्सीज मध्ये जायचंय. त्यानंतर आपल्या मेल आणि मोबाईल नंबर टाकून आपलं रजिस्ट्रेशन करायचंय. फॉर्म फिलिंगची जी प्रोसेस आहे ती ऍज इट इज आयबीपीएस सारखीच आहे. त्यामध्ये आपल्याला जे डॉक्युमेंट, फोटो, सिग्नेचर, सर्टिफिकेट अपलोड करायला सांगितले ते करायचे आहेत. ऍप्लिकेशनची जी काही फीस असणार आहे ती आपण फीस ऑनलाईन पे करायची आणि सबमिट करून तो फॉर्म आपल्या जवळ ठेवायचा, जेणेकरून फ्युचरमध्ये जर लागला तर आपल्याजवळ असला पाहिजे. पुढे येत असताना काही ऍडिशनल गोष्टी आपल्याला या संदर्भात बघायच्या आहेत, ज्या आपल्याला नोटिफिकेशन मध्ये पण दिलेल्या आहेत. त्यापैकी काही महत्वाच्या गोष्टी आपल्याला याच्यात आहेत. तर पीडीएफ मधला सगळ्यात महत्वाचा, एज्युकेशनल क्वालिफिकेशनची जी अंडर ग्रॅज्युएट असण्याची अट आहे ती 1 जानेवारी 2026 आहे. 1 जानेवारी 2026 पर्यंत आपलं अंडर ग्रॅज्युएट आपण असाल तर अप्लाय करू शकता. सोबत एक्झाम सेंटरच्या बाबतीतची माहिती सगळ्यात शेवटी देऊन ठेवलेली आहे. सगळ्यात शेवटी आपण बघून घेऊ एकदा की एक्झाम सेंटर आपल्याला कोणते असणार आहेत. तर बघा, याच्यामध्ये आपल्याला लिस्ट ऑफ एक्झाम सेंटर्स प्रोव्हाइड केलेली आहे. त्यानंतर लँग्वेजच्या बाबतीत पण डिटेल दिलेला आहे. पहिल्यांदा आपण एक्झाम सेंटर बघू. महाराष्ट्रासाठी जर बघितलं तर आयबीपीएसच्या जेवढ्या प्रिलिम्सच्या एक्झाम होतात ते सगळेच्या सगळे सेंटर्स ऑलमोस्ट अवेलेबल आहेत. तिथं मध्ये मुंबई आहे, नवी मुंबई आहे, ठाणे, छत्रपती संभाजीनगर आहे, धुळे आहे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, नांदेड, नाशिक, पुणे, रत्नागिरी, सातारा, सांगली, सोलापूर, अहिल्यानगर, अकोला, जालना, अमरावती, चंद्रपूर, नागपूर, ऑलमोस्ट सगळेच्या सगळे सेंटर आपल्याला अवेलेबल आहेत, जे आपल्याला आयबीपीएस प्रिलिम साठी अवेलेबल करून देते. त्यामुळे आपल्याला एक्झाम साठी जाण्यासाठी काही प्रॉब्लेम येणार नाही, ही गोष्ट पण लक्षात ठेवायची. सोबत ऍडिशनल आपल्याला याच्यामध्ये लोकल लँग्वेज मीडियम वगैरे दिलेलं आहे. लिस्ट ऑफ रिजनल लँग्वेज आपण महाराष्ट्राच्या बाबतीत जर चेक केलं तर महाराष्ट्रासाठी आपल्याला इथं मराठी असणार आहे, याच्यात काही विशेष नाहीये. एक्झाम सेंटर बघितले, एकच मिनिट, आपण पुढं मुंबईसाठी इंग्लिश, हिंदी, मराठी, कोकणी अशा 4 लँग्वेजेस दिलेल्या आहेत.
नंबर ऑफ वॅकन्सीजच्या बाबतीत मी ऑलरेडी सांगितलेलं होतं, की नंबर ऑफ वॅकन्सीज ह्या टोटल 570च्या आसपास आहेत. मग त्या सगळ्या कॅटेगरी वाईज, स्टेट वाईज डिव्हाईड केलेल्या आहेत. बघू आपल्याला तोही कॉलम इथं भेटत असेल तर. एकदा शेवटी तेवढा आपण पार्ट बघून घेऊ, ज्याच्यामध्ये आपल्याला वॅकन्सीजच्या बाबतीत किंवा मी ही पी-डी-एफ ऑलरेडी ए-बी-डी संकल्पवर पोस्ट केलेली आहे. तिथं आपल्याला याच्या बाबतीत वॅकन्सीजच्या बाबतीत पण डिटेल भेटून जातील. हां, नंबर ऑफ वॅकन्सीजच्या बाबतीतचा टेबल पण इथं दिलेला आहे. आपण याच्यात मुंबईच्या बाबतीत बघितलं तर 33 टोटल ओव्हरऑल 572 जागा आहेत, ज्या वेगवेगळ्या स्टेटच्या बाबतीत इथं आपल्याला दिलेल्या आहेत. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर स्टेटच्या बाबतीत ॲडिशनल इन्फॉर्मेशन, त्यांच्या जागा, कॅटेगरी वाईज जागा, हे सगळं आपल्याला याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची, की ही खूप चांगली अपॉर्च्युनिटी आपल्याला आर-बी-आय ऑफिस अटेंडंट नावाने आलेली आहे. बिलकुल या जाहिरातीला आपण सगळ्यांनीच अप्लाय करायचं आहे. अंडर ग्रॅज्युएट असताना एकदम सोपा एक्झाम पॅटर्न, सिलेक्शन प्रोसिजर एकदम सोपी. एवढं आपल्याला फक्त 10वी पासवर जर भेटत असेल तर निश्चित हा वन ऑफ द बेस्ट जॉब आहे. या जॉबसाठी जेवढे एलिजिबल विद्यार्थी म्हणजेच अंडर ग्रॅज्युएट तुमचे मित्र-मैत्रीण आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायचा आहे. तुम्ही स्वतः हा फॉर्म अप्लाय करायचा आहे. त्याच्या जो काही पॅटर्न दिलेला आहे त्या पॅटर्ननुसार आपली तयारी चालू ठेवायची आहे. नक्कीच हा जॉब तुम्हाला लागू शकतो. हा व्हिडिओ त्या सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा जे अंडर ग्रॅज्युएट आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही सगळ्यांनी बघितला यासाठी सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.